महानगर आणि उपनगरातील अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका दिलाय. आपल्या अत्यंत कडक, शिस्तबद्ध आणि तडजोड न करणाऱ्या कार्यपद्धतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने थेट निलंबित करत त्यांना तात्काळ टाळं ठोकण्याचा आदेश दिलेत. या धडक आणि अभूतपूर्व कारवाईमुळे मुंबईतील हाय प्रोफाईल नरिमन पॉइंट, वांद्रे सारख्या उच्चभ्रू भागांपासून ते अंधेरी, सांताक्रूज, बोरिवली आणि भांडूप यांच्यासारख्या गजबजलेल्या उपनगरांमधील हॉटेल विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे. एफडीएच्या विशेष पथकानं एकाच वेळी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मुंबईतील बड्या ब्रँड्सच्या स्वयंपाकघरांमध्ये कमालीची अस्वच्छता, कीटक आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं उघडकीस आलंय. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी एक अत्यंत कडक पावलं उचलली आहेत. नेमके कोणते नियम मोडले आहेत आणि मुंडेंच्या टार्गेटवर कोण, हे सगळं आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण धडक मोहिमेची पार्श्वभूमी तपासली असता असं दिसून येते की मुंबईतील अनेक लहान मोठ्या उपहारगृहांमध्ये अन्नाचा दर्जा खालावल्याचा आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा अनेक तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं प्राप्त होत होत्या. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांच्या बदल्यात त्यांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न देणं हे प्रत्येक खाद्य व्यवसाय चालकाचे कायदेशीर कर्तव्य असतानाही केवळ नफेखोरीसाठी नियमांना हरताळ जात असल्याचं समोर आलंय. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः या मोहिमेचे नियोजन केलंय आणि एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचं विशेष पथक तयार करून त्यांना मुंबईतील संशयास्पद आस्थापनांवर अचानक छापे टाकण्याचे आदेश दिलेत. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे कारवाई अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती, जेणेकरून हॉटेल चालकांना आपली अस्वच्छता लपवण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याची कोणतीही संधी मिळणार नाही आणि प्रत्यक्ष तपासात हे नियोजन तंतोतंत यशस्वी ठरले. या धडक मोहिमेदरम्यान नरिमन पॉइंट सारख्या मुंबईतल्या सर्वात प्रतिष्ठित आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये असलेल्या आदित्य बिर्ला न्यू एज रेस्टॉरंट्सच्या फ्लीट अँड वारसा या अत्यंत महागड्या आणि हाय प्रोफाईल रेस्टॉरंटवर पहिली मोठी कारवाई करण्यात आली. या रेस्टॉरंटमध्ये येणारा ग्राहक वर्ग अतिशय उच्चभ्रू असतो, परंतु तपासणी दरम्यान इथं अन्न पदार्थांचं चुकीचं ब्रँडिंग केलं जात असल्याचं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलंय, जे थेट ग्राहकांच्या फसवणुकीच्या कक्षेत येतं. चुकीच्या ब्रँडिंगसह अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील इतर अनेक नियमांचं उल्लंघन इथं सर्रासपणे सुरू होतं. त्यामुळेच या मोठ्या ब्रँडची कोणतीही गय न करता प्रशासनानं त्यांचे परवाने निलंबित करून आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले. ही कारवाई मुंबईतील इतर बड्या आणि 5 स्टार हॉटेलसाठी एक कडक संदेश मानली जाते की ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही मोठ्या नावावर कायद्याचा बडगा उगारण्यास एफडीए मागे पुढे पाहणार नाही. नरिमन पॉइंट नंतर एफडीएच्या पथकानं आपला मोर्चा मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडे वळवला, जिथं सांताक्रूज पूर्व भागातील प्रसिद्ध हॉटेल गोपाळकृष्ण मध्ये अतिशय धक्कादायक आणि किळसवाना प्रकार उघडकीस आलाय. या हॉटेलच्या थेट मुख्य स्वयंपाकघरामध्ये जिथं शेकडो ग्राहकांसाठी दररोज अन्न शिजवलं जातं, तिथं उंदीर सर्रास फिरताना आणि अन्न पदार्थांवर तोंड मारताना आढळून आले, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि जीव घेणं ठरू शकतं. एवढंच नाही तर त्या हॉटेलच्या सांडपाण्याची आणि ड्रेनेजची व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती, ज्यामुळे स्वयंपाकघराच्या अगदी जवळ घाण पाणी साचून संपूर्ण परिसर तीव्र दुर्गंधीत पसरली होती. अशा अत्यंत नरक यातना देणाऱ्या आणि अस्वच्छ वातावरणात अन्न तयार करून ते ग्राहकांना वाढलं जात असल्याचं पाहून अधिकाऱ्यांनी तात्काळ या हॉटेलचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि हॉटेलला टाळं ठोकलंय. कारवाईचं हे सत्र एवढ्यावरच थांबलं नाहीये, तर अंधेरी येथील कराक एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या अन्न उत्पादन आणि साठवणूक करणाऱ्या मोठ्या केंद्रावर जेव्हा एफडीएच्या पथकानं छापा टाकला, तेव्हा तिथली परिस्थिती ही तितकीच गंभीर होती. या आस्थापनाच्या अन्न साठवणुकीच्या गोदामात आणि थेट किचन प्लॅटफॉर्मवर झुरळांचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव झालेला दिसून आला, जे अन्न दूषित होण्याचं मुख्य कारण मानलं जातं. त्याशिवाय कच्चा माल आणि तयार अन्न सुरक्षित तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक असलेली रेफ्रिजरेशन यंत्रणा अत्यंत नादुरुस्त आणि निकृष्ट अवस्थेत चालवली जात होती. त्यामुळं अन्न सडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. सर्वात बेजबाबदार बाब म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची कायद्यानुसार आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती, ज्यामुळे संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तीकडून अन्नाचं प्रदूषण होण्याचा धोका वाढला होता. त्यामुळं या केंद्राचं कामकाजही तातडीनं थांबवण्यात आलंय. उपनगरांमधील या कारवाईच्या साखळीत वांद्रे येथील सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू नागरिकांची वावडती जागा मानल्या जाणाऱ्या मद्रास डायरीज या रेस्टॉरंटवरही एफडीएचा चाबूक चाललाय. या उपहारगृहात अत्यंत स्वच्छतेचे कोणतेही मूलभूत नियम पाळले जात नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच अन्न शिजवताना आणि साठवताना जी काळजी घेणं आवश्यक असतं, त्याचा पूर्णपणे अभाव होता. अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक हॉटेलना आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीच्या नोंदी, कीटक नियंत्रणाची प्रमाणपत्र आणि दैनंदिन स्वच्छतेचा अहवाल ठेवणं बंधनकारक असतं.
परंतु या रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही कायदेशीर नोंदी आणि कागदपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. कायदेशीर तरतुदींचं असं सरळ सरळ उल्लंघन केल्याप्रकरणी मद्रास डायरीजचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलाय आणि त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागलाय. या धडक मोहिमेचा पुढचा टप्पा बोरिवली येथील MK बेकरीमध्ये पाहायला मिळालाय, जिथे बेकरी मालकाचा अत्यंत निष्काळजीपणा समोर आलाय. या बेकरीच्या इमारतीमध्ये अंतर्गत नूतनीकरणाचं आणि बांधकामाचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू होतं. परंतु असं काम सुरू असताना अन्न उत्पादन पूर्णपणे बंद ठेवणं आवश्यक असतं. या नियमाला हरताळ पासून बेकरी मालकानं उघड्यावर प्रचंड धूळ, सिमेंटचे कण आणि कचरा उडत असतानाच केक, बिस्किट आणि इतर खाद्यपदार्थांचं उत्पादन सुरू ठेवलं होतं, जे ग्राहकांच्या पोटात जाऊन गंभीर आजार निर्माण करू शकत होतं. याशिवाय तपासणी पथकाला बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणावर विना लेबल असलेला, उत्पादनाची तारीख नसलेला आणि अत्यंत संशयास्पद असा कच्चा माल आढळला, जो अधिकाऱ्यांनी जप्त केला असून या संपूर्ण बेकरीला सील ठोकण्यात आले. कारवाईच्या मोहिमेचा हा शेवट पूर्व उपनगरातील भांडूप येथील हॉटेल श्रीकृष्ण आणि सुजित बार अँड रेस्टॉरंट वर करण्यात आलेल्या छापेमारीत झालाय. या बार आणि रेस्टॉरंट मधील रेफ्रिजरेटर्सची आणि फ्रीजची अवस्था अत्यंत दयनीय, घाणेरडी आणि गंजलेली होती, ज्यामध्ये अनेक दिवसांचं शिळं अन्न आणि कच्चं मांस कोणत्याही संरक्षणाशिवाय एकत्र कोंबून ठेवलं होतं. फ्रीज मधील तापमानाची नोंद ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नव्हती, ज्यामुळं अन्न पदार्थ जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे विषारी होण्याचा थेट धोका निर्माण झाला होता. स्वच्छतेचा मागमूसही नसलेल्या या आस्थापनावर FDAनं तात्काळ कायदेशीर कारवाई करत त्यांचा परवाना निलंबित केलाय आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे हॉटेल बंद पाडलंय. या सर्व धडक कारवायांच्या काही दिवस आधीच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील सर्व प्रमुख हॉटेल संघटना आणि व्यावसायिकांची एक तातडीची बैठक बोलावून त्यांना कडक शब्दात तंबी दिली होती आणि नवीन मार्गदर्शक नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीनुसार मुंबईतील प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकाला पिण्यासाठी शुद्ध आणि सुरक्षित पाणी मोफत देणं कायद्यानं बंधनकारक करण्यात आलंय आणि याबाबतचा स्पष्ट फलक हॉटेलच्या प्रवेशद्वारावर किंवा दर्शनी भागात लावणं अनिवार्य आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून नफा कमवण्यासाठी तळण्यासाठी एकदा वापरलेलं खाद्यतेल वारंवार गरम करून वापरलं जातं, ज्यामध्ये मानवी शरीराला अत्यंत घातक असणारे टोटल पोलर कंपाऊंड्स तयार होतात आणि ज्यामुळे कर्करोग किंवा यकृताचे गंभीर आजार होतात. या प्रकारावर आयुक्तांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या प्रत्येक आचरणाने आणि वाढणाऱ्यानं डोक्यावर नेट किंवा कॅप घालणं, हातमोजे घालणं आणि निर्जंतुक केलेले कपडे घालणं आता बंधनकारक करण्यात आलंय. याशिवाय खाद्यपदार्थ किंवा पार्सल पॅक करण्यासाठी वृत्तपत्राच्या छापील कागदाचा वापर करण्यास संपूर्ण मुंबईत मनाई करण्यात आली आहे, कारण वृत्तपत्राच्या शाईत असलेले शिस आणि घातक रसायनं अन्नात मिसळल्यानं आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. तुकाराम मुंढे यांच्या या आक्रमक आणि तडजोड न करणाऱ्या भूमिकेमुळे मुंबईतील प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झाले, तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या भ्रष्ट आणि निष्काळजी हॉटेल मालकांचे धाबेदन आणले. FDAनं स्पष्ट केलंय की ही केवळ एक तात्पुरती मोहीम नसून यापुढेही मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात अशाच प्रकारे अचानक आणि गुप्त तपासण्या केल्या जातील आणि ज्या हॉटेलमध्ये उंदीर, झुरळ किंवा अस्वच्छता आढळेल त्यांच्यावर केवळ परवाना निलंबाचीच नाही, तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कडक कारवाई केली जाईल. प्रशासनानं मुंबईतील सर्व जागरूक नागरिकांना आणि ग्राहकांना आवाहन केलंय की जर त्यांना कोणत्याही लहान किंवा मोठ्या उपहारगृहात अन्नाचा दर्जा निकृष्ट आढळला किंवा स्वच्छतेचा अभाव दिसला तर त्यांनी अजिबात न घाबरता FDAच्या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, ज्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. मुंढे यांच्या दणक्यामुळे आता मुंबईतील हॉटेल उद्योगाला सुधारणा करावीच लागणार आहे, अन्यथा कायद्याच्या कचाटून सुटणं कोणालाही शक्य होणार नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.